ही घटना मुंबईतील बोरिवली परिसरातील आहे. तर फ्रायडे नाईटला आहे ना, त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. लहान मुलं खेळतात ना, ओरडतात, तसं त्याला आवाज आला परत. तो बघतो की त्याच्या फ्लोअरवर एक दरवाजा उघडा आहे. तर आतमध्ये बघतो तर तो आजोबा पूर्ण नग्न अवस्थेत असतो आणि तो त्यांच्याबरोबर तो खेळत असतो. तर लोणावळ्यात लोकांचा एक फेवरेट स्पॉट आहे. तिथे ते लोक पास होते. ते तिने स्नॅप ओपन केला. ती स्नॅप काढते आणि ती बघते की अचानक त्यांच्या विंडोवर आहे ना एक हात तिला दिसतो. बापरे. आणि त्याने साईडला बघितलं ना तर भाई ॲक्च्युली एक बाई त्यांच्यावरून धावत होती त्या स्पीडवर. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. माझ्याबरोबर माझा भाऊ शुभम आहे. आता शुभम, कसा आहेस? मी मस्त. पण हळू का बोलतोयस? काय माहिती. आम्ही हळू बोलतोय कारण आता रात्रीचे 2 वाजल्यात, लाईट गेली आहे आणि जर आम्ही जास्त जोरात बोललो तर आई मारायला मला. तर आम्ही रिचार्जेबल बॅटरीजने शूट करतोय आता. स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मंडळी, मस्ती करतोय. लाईट गेली आहे ते खरं आहे, पण रात्रीचे 2 नाही वाजलेत. एवढी हिंमत आमच्यात नाही आहे की आम्ही रात्रीच्या 2 वाजता भूतांच्या गोष्टी करू. 5 वाजलेत, 5 किंवा 7 वाजलेत आणि आम्ही आज एक मस्त एपिसोड रेकॉर्ड करणार आहोत. हा अंधारात असेल, जशीच लाईट येते आम्ही लाईट चालू करू आणि तोपर्यंत आपण एक खूप भारी गोष्ट ऐकू जी आपल्याला आपल्यातल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवली आहे. त्यांचं नाव आशालता आहे आणि ते 65 वर्षाचे आहेत. ठीक आहे, त्यांनी ही गोष्ट आपल्याला पाठवली आहे, पत्र पाठवलं आहे तुम्ही बोलू शकता आणि ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ही घटना मुंबईतील बोरिवली परिसरातील आहे. तर स्टार्ट करूया आपण आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीपासून. मी त्यांचं पत्र वाचणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार, माझं नाव आशालता पवार आहे. मी आपल्या भंकस पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलची एक सदस्य आहे. मला आपल्यासोबत एक सत्य घटना शेअर करायची आहे. ही घटना काही वर्षापूर्वी माझ्या मुलासोबत विशालसोबत घडली होती. माझी आपणास एक नम्र विनंती आहे की आपण ही घटना आपल्या पॉडकास्टमध्ये प्रसारित करावी. माझं वय आता बरंच झालं आहे, त्यातच मला चालण्याचा आणि प्रवास करायचाही त्रास होतो. त्यामुळे आपल्या पॉडकास्टच्या ठिकाणी येणं प्रत्यक्ष माझ्यासाठी शक्य नाही आहे. मात्र माझी ही कथा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवावी एवढीच नम्र अपेक्षा आहे. होळीची ती रात्र. मी आता जी कथा सांगणार आहे ती 2018 सालची घटना आहे. अनेक वर्ष उलटून गेली असली तरी आजही त्या घटनेची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. काळ पुढे सरकला, आयुष्य बदललं, अनेक गोष्टी मागे पडल्या. पण त्या एका रात्रीने काही लोकांच्या मनावर उमटवलेले ठसे. म्हणूनच ही घटना आजही तितकीच महत्त्वाची आणि विसरण्यास कठीण आहे. ही घटना मुंबईतील बोरिवली परिसरातील आहे. मात्र त्या ठिकाणाचं नेमकं नाव आजही गुपित ठेवण्यात आलं आहे. कारण त्या जागेचा उल्लेख झाला की काही जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात. भूषण आणि विशाल लहानपणापासूनचे जिवलग मित्र. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते 12वीपर्यंत दोघेही एका बाकावर बसले होते. एकत्र खेळणं, भांडणं, अभ्यास करणं, खोड्या काढणं, सगळं मात्र एकत्र. त्यांची मैत्री आदर्श मानली जाईल. पण 12वीनंतर आयुष्याने दोघांसाठी वेगवेगळे रस्ते निवडले. भूषण एका कॉलेजमध्ये गेला आणि विशाल दुसऱ्या. शिक्षण, करिअर, नवीन मित्र आणि वाढत्या जबाबदारीमुळे दोघांचाही संपर्क हळूहळू कमी होत गेला. काही वर्षात तो जवळपास पूर्णपणे तुटला. साधारण 8 वर्षानंतर 2018 सालची ती संध्याकाळ. बाजारात प्रचंड गर्दी होती. भाजीवाल्यांचा आवाज, वाहनांचे हॉर्न आणि लोकांची लगबग यामुळे संपूर्ण परिसर हा गजबजून गेला होता. अचानक कोणीतरी विशालच्या खांद्यावर हात ठेवला. विशाल? विशालने मागे वळून पाहिलं तर क्षणभर तो जागच्या जागी थबकला. भूषण? 8 वर्षानंतर दोघेही समोरासमोर उभे होते. काही क्षण ते एकमेकांकडे पाहत राहिले आणि मग दोघेही हसले. क्षणात त्यांनी एकमेकांना मिठी मारली. अरे तू कुठे होतास रे इतकी वर्ष? विशालने विचारलं. भूषण हसत म्हणाला, मीही तुला तेच प्रश्न विचारणार होतो. विशाल म्हणाला, मी तुला शोधण्याचा प्रयत्नही केला होता. तुझ्या जुन्या घरी सुद्धा गेलो होतो, पण तिथे कळालं की तुम्ही घर बदललंय. हो, भूषण म्हणाला. अचानक घर बदलावं लागलं होतं आणि कोणालाच मग नंतर नवीन पत्ता दिला नव्हता. दोघेही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन बसले.
गप्पा सुरू झाल्या. जुन्या आठवणींना उजाला मिळाला. वेळ कसा निघून गेला हे दोघांनाच कळलं नाही. निघता निघता भूषण म्हणाला, अरे परवा होळी आहे, संध्याकाळी आमच्या घरी ये. आई बाबाही तुला पाहून खूप खुश होतील. नक्की येईन, विशालने उत्तर दिलं. 6:30 नंतर ये, आपण होळीही साजरी करू. होळीचा तो दिवस उजाडला. सकाळपासून विशाल खूपच जास्त उत्साही होता. मी त्यासाठी नवीन शर्ट इस्त्री करून ठेवला होता. मी त्याला विचारलं, आज आपल्या जुन्या मित्राला भेटायला जातोयस ना? हो आई, तब्बल 8 वर्षानंतर. मग मज्जा कर. संध्याकाळी 6:30 वाजता विशाल भूषणच्या दिलेल्या पत्त्यावर पोचला. पण तिथे पोचताच त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. आसपासचं वातावरण अनैसर्गिकरित्या शांत होतं. होळीच्या दिवशी अजूनही तिथे ना रंग दिसत होते, नाही गोंगाट ऐकू येत होता. जणू त्या परिसरात सण साजराच केला नव्हता. तेवढ्यातच एक मध्यमवयी माणूस अचानक त्याच्या समोर आला. त्याचा चेहरा रागाने विकृत झाला होता. कोण पाहिजे? विशाल म्हणाला, माझा मित्र भूषण इथे राहतो. हे ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय म्हणालास? भूषण? क्षणात तो संतापला, इथून निघून जा. विशाल दचकला. काय झालं? मी सांगतोय ना, लगेच निघ. अचानक तो माणूस विशालच्या अंगावर धावून आला. विशाल घाबरून मागे सरकला. तेवढ्यातच मागून एक आवाज आला, थांबा. विशालने मागे पाहिलं तर भूषण होता. हा माझा मित्र आहे. त्या माणसांनी काही क्षण भूषणकडे पाहिले आणि आश्चर्यकारकरित्या शांत झाला. एकही शब्द न बोलता तो अंधारात निघून गेला. त्या क्षणी विशालच्या मनात शंकेची एक ठिणगी पडली. घरात प्रवेश करताच भूषणची आई आणि त्याचा भाऊ आनंदाने त्याचं स्वागत करू लागले. भूषणचे वडील हसत म्हणाले, तू येशील याची आम्हाला खात्री होती. पण त्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती बसली होती. एक विचित्र माणूस. लाल भडक डोळे, दाट भुवया, मध्यम वयाचा आणि गव्हाळ वर्णाचा, आणि विशालकडे रोखलेली एक टक नजर. त्या नजरेत काहीतरी अस्वस्थ करणारं होतं. भूषणचे वडील म्हणाले, हे आमच्या गावचे काका. त्या माणसाने फक्त मान हलवली, पण त्याची नजर क्षणभरही विशालवरून हटत नव्हती. काही वेळाने भूषण आतून एक मोठा ताट घेऊन आला. ते पाहून विशालच्या अंगावर काटा आला. ताटात एक प्रचंड लांब मासा, डोंगरासारखा भात होता आणि तांब्याभर काळवण. एवढं अन्न आरामात 5-6 जण तर आरामात खातील. पण भूषण एकटाच बसला आणि जेवायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण काही मिनिटातच विशालला काहीतरी भयंकर जाणवू लागलं. भूषण माशाचे मोठे तुकडे फाडत होता आणि त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. त्याचा श्वास जड झाला होता आणि घशातून गुरगुरल्यासारखा विचित्र आवाज येत होता. त्याचे डोळे लाल होत चालले होते. जणू काही त्याच्या अंगात काही वेगळंच जागा होत चाललंय. भूषण? विशाल कुजबुजला, पण भूषणनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तेवढ्यातच तो तथाकथित काका उठला. त्याने डोळे मिटले आणि एखाद्या अनोळखी भाषेत मंत्रोच्चार सुरू केला. हवा अचानक जड झाल्यासारखी वाटू लागली. खोलीत तापमान कमी झाल्यासारखं जाणवत होतं. विशालच्या कानात अचानक एक विचित्र गुंजन सुरू झाली. त्याचं शरीर जड होत गेलं. तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण उठू शकत नव्हता. जणू काही त्याला कोणी खुर्शीशी असं खिळे टोकून ठेवले. मंत्रोच्चाराचा आवाज वाढत गेला. भूषण जो विचित्र आवाज काढत होता तो अधिक भयानक होत गेला. आणि अचानक विशालच्या नजरेला भूषणचे डोळे भिडले. ते डोळे त्याच्या मित्राचे नव्हते. त्या क्षणी विशाल प्रचंड घाबरला. त्याने मनोमन श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री दत्त आणि श्री ज्योतिबांचे नामस्मरण सुरू केले. त्या भीतीने त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. पण तो सतत नामस्मरण करत राहिला आणि तेवढ्यातच जणू काही तुटलं. क्षणातच त्याला शुद्ध आली. त्याच्यावरचं संमोहन सुटलं. जे हिप्नोटिझम त्याच्यावर केलं होतं ना, ते अचानक गायब झालं. आता त्याच्यासमोर काय घडत होतं ह्याची त्याला संपूर्ण जाणीव होती. तो कोणत्या संकटात अडकला आहे हे त्याला समजलं होतं आणि त्याने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. एका क्षणी जणू संमोहन पूर्णपणे संपलं. विशाल झटकन उभा राहिला. त्याने खुर्ची मागे कोसळली आणि थेट दरवाजाकडे धावला. विशाल थांब.
कोणीतरी ओरडलं, पण तो मागे वळून त्यांनी पाहिलं नाही. तो जिने उतरला, रस्त्यावर आला आणि जीवांच्या आकंताने तो धावत सुटला. मागून त्याला पावलांचे स्पष्ट आवाज येत होते, वेगाने जवळ येणारे. आणि मग त्याच्या कानावर भूषणच्या वडिलांचा आवाज पडला. थांब विशाल, मला तुझी गरज आहे. माझ्या मुलासाठी तुझी गरज आहे. फक्त तूच आहे जो त्याला वाचवू शकतोस. पण विशाल थांबला नाही. त्या रात्री मागे वळून पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही. घरी पोचल्यावर त्याची ही अवस्था पाहून मी आणि माझे मिस्टर घाबरले. थोडा सावरल्यानंतर त्यांनी हे घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. काही दिवसांनी आम्ही मोठ्या ज्योतिषाकडे सल्ला घेतला. हे सगळं ऐकून तो गंभीर झाला आणि त्याने आपल्या विद्येने काहीतरी शोधून काढले. मग तो म्हणाला, तुमचा मुलगा अत्यंत धोकादायक तांत्रिक विद्येमध्ये अडकणार होता. ज्याला तो आपल्या मित्राच्या घरी त्यांच्या गावचे काका समजला, तो प्रत्यक्ष एक मांत्रिक होता. त्या कुटुंबावर काहीतरी गंभीर बाधा होती आणि त्या बाधेतून मुक्त होण्यासाठी एका जवळच्या व्यक्तीचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू होता. हे ऐकताच विशालच्या अंगावर काटा उभा राहिला. ज्योतिष शेवटी म्हणाले, देवाच्या कृपेने तू तिथून सुटलास. त्या घटनेनंतर विशालने कधीच भूषणचे संपर्क साधला नाही आणि आज अनेक वर्ष झाली आहेत. पण 2018 सालची ती होळीची रात्र त्याच्या स्मरणात कधीच पुसली गेली नाही. लाल डोळ्यांचा तो माणूस, घुरघुरणारा भूषण आणि अंधारातून ऐकू येणारा तो आवाज, हे सगळं आजही त्याच्या स्वप्नात येतं. आणि म्हणूनच ही घटना आजही तितकीच महत्त्वाची आणि न विसरता येणारी आहे. कारण काही अनुभव फक्त घडत नाही, ते आयुष्यभर माणसाचा पाठलाग करत राहतात. मंडळी, हीच गोष्ट होती जी आपल्या आशालता ताईंनी पाठवली होती. बापरे, म्हणजे विचार कर की आपल्या मित्राला, लहानपणीच्या मित्राला आपल्याच घरी बोलवते आणि अशा गोष्टी करतायत. आणि काही लोक करतात अशा गोष्टी कारण त्यांना असं आहे की त्यांना त्यांच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं काहीही करा तसं. पण विचार कर, त्यांनी पाठवली आहे. आणि आपण तर आता बोलू शकतो, पण जे अनुभव ज्यांच्यावर होतात, ज्या बोलतात ना, काय बोलतात त्याला, ज्याचं जळतं त्यालाच कळतात, ते तसं काहीतरी आहे. पण बापरे, खूप जास्त भयानक होता. तर बाई मला सांग, तर त्या दिवशी विशाल तिकडून निघालाच नसता तर काय झालं असतं? माहिती नाही, मला वाटतं कदाचित विशालला जीव गमवावा लागला असता त्याचा, जसं ते लोक बोलले की बळी देणार. माहिती नाही. पण अशा लोकांशी मला वाटतं लांब राहिलेलंच बरं, जे अशा असतात ना की थोडं वाटतात आणि जे आपलं बोलवतात. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ते लोक काही जादू टोना करून घेऊन जातात, काहीतरी आपल्याला भूल पाडतात. बहुतेक आपण बोलतो ना की भूल पाडतात आणि मग आपल्याला घेऊन जातात. आणि खूपदा लोकांना असंच किडनॅप करून घेऊन जाऊन त्यांचे अवयव काढतात लोक. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडतात आणि त्यापासून आपल्याला सेफ राहिलं पाहिजे. स्पेशली मुलींना, नाही मुलींना नको, आपल्याला सेफ राहिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि मला ती गोष्ट इथे एक बेस्ट वाटते, जी आपली आई सांगायची ना आपल्याला लहानपणी, की कोणीही चॉकलेट दिलं तर खाऊ नको. कुठेही बाहेर जायचं असेल, कुठेही म्हणजे कोणीही बोलवतं त्यासोबत जाऊ नको. तर इथे त्याच गोष्टी आहेत की कुठेही आपण सहजासहजी लोकांवर विश्वास ठेवतो ना, तसं ठेवू नये. कारण इंटरनेटच्या काळात आपण जो पहिला पॉडकास्ट घेतला होता त्यात आपण कसं बघितलं होतं की ती मुलगी नॉर्मली नवीन मुलांबरोबर डेटला जात असते आणि मग शेवटी तिच्यावर पोलीस कंप्लेंट होते. ज्याने तो एपिसोड बघितला नसेल, ह्यानंतर नक्कीच तो एपिसोड बघा, हा एपिसोड झाल्यावर. तर तशा गोष्टी होतात ऑनलाईनच्या जमान्यात. आपल्याला माहिती नाही की कोणता व्यक्ती एक नवीन आयडेंटिटी घेऊन येईल आपल्यासमोर आणि आपल्यावर काय करेल. ते मला एक क्लिप आठवते शुभम, माहिती नाही, पण एक सारा अली खान आहे ना ॲक्ट्रेस, ती एअरपोर्टवरून येत होती आणि कोणीतरी, तुला आठवते? हां, ती खूप फेमस झाली, जी केस काहीतरी हां, एक बाई येते असा फोटो काढण्यासाठी किंवा हात मिळवण्यासाठी, आणि ती हात वगैरे काही फोटो वगैरे नाही काढत, तिचे केस असे कापून, बोलतात ना, असे उपटून केस घेऊन जाते. केस त्याने घेऊन जाते. आणि ते खूप लोक असं बोलतात ती ब्लॅक मॅजिक वगैरेच करत असतील, कारण ब्लॅक मॅजिक हे केसांनी होतो, बऱ्याच गोष्टींनी होती. येऊन स्पेसिफिकली तिची केस काढून घेऊन जाते. विचार करा, ते स्पष्टपणे तुम्ही बघू शकता काहीतरी मिस्टिरियस आहे तिथे. तर अशी लोक असतात.
आता शुभम, ही जी दुसरी गोष्ट मी तुला सांगणार आहे ना, ही मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे आणि ह्याला तू हॉरर नाही म्हणू शकणार, पण हॉररपेक्षा जास्त क्रिपी आहे. म्हणजे हॉररपेक्षा जास्त घाबरवणारी ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट विशाल बरोबर 2-3 वर्ष आधी घडली होती. ठीक आहे. विशाल एक प्रॉडक्ट मॅनेजर होता आणि तो ऐरोलीमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करायचा. तिकडे बरेच असे हे आहेत ना, IT फर्म्स वगैरे आहेत. बरेच असे, मला वाटतं लाईट आली. लाईट आली. नाईस. ओरडू नको लहानपणासारखं, पण पण हां, लाईट आली. हां, तर मी बोलतोय की जो विशाल होता ना, विशाल एक IT फर्ममध्ये काम करायचा आणि तो प्रोडक्ट मॅनेजर काहीतरी होता. तर त्याला ऐरोलीमध्ये जॉब लागलं होतं. ठीक आहे. तर तो तिथे जॉब करत होता आणि तिथेच राहायला, म्हणजे तो होता नाशिकचा. ठीक आहे. नाशिकहून मुंबईला होता, नवी मुंबईत आला होता आणि तिथेच त्यांनी राहायला एक एक अपार्टमेंट शोधला होता. म्हणजे एक त्यांनी फ्लॅट भाड्यावर घेतला होता. आता ज्या सोसायटीमध्ये तो राहत होता ना, ते एकदम नवीन अशी असतात ना, की आता ऑब्व्हियसली मी त्याला बोलतो की तो एक चांगल्या लेवलवर जॉबला होता, त्याची सॅलरी चांगली होती आणि त्याला एक कम्फर्टेबल लाईफ जगायची होती. त्यामुळे त्याने एकदम मोठ्या सोसायटीमध्ये एक मस्त फ्लॅट घेतला होता स्वतःसाठी. ठीक आहे. तर मस्त बाल्कनी सगळं मस्त एकदम होतं त्या फ्लॅटमध्ये आणि स्विमिंग पूल झालं, हे झालं. त्याला मस्त एक फर्स्ट फ्लोअरवर एक छान असा फ्लॅट मिळाला होता. तर तिथे गेलं, त्याने सगळं तिकडे सामान वगैरे शिफ्ट केलं, सगळं काही केलं. गेला, आईला वगैरे सांगितलं आणि त्याला लहानपणापासूनच आहे ना, म्हणजे असं कुठेतरी राहायचं होतं, म्हणजे इंडिपेंडेंट राहतात ना, कारण तो आधीपासून नाशिकला राहायचा आणि नाशिक म्हणजे आपल्या होम, म्हणजे आपल्या घरी कसं असतं की सगळे एकत्र राहायचं आणि तो एक मिडल क्लास फॅमिलीमधून येत होता, की जिथे कधी त्याला असं इंडिपेंडन्स नाही मिळालं. पण इथे जेव्हा आला तेव्हा त्याला असं झालं की एवढं मोठं घर आहे, तिथे मी एकटं राहणार, म्हणजे असं असतं ना की दिस इज द ड्रीम लाईफ तो जगत होता. तर तिथे त्यांनी मस्त स्वतः TV वगैरे आणलं होतं, बऱ्याच गोष्टी, सोफा एकदम मस्त घेतला. त्याला मूव्हीज बघायचा खूप शौक होता, होम थिएटर वगैरे बसवून ठेवलं होतं आणि सगळं काही मस्त चालू होतं. तो आला, त्यांनी शिफ्ट केलं पूर्ण घर त्यांनी खूप खतरनाक सजवलं आणि 1-2 दिवसानंतर आहे ना, काय झालं की तो असंच, म्हणजे मला वाटतं सॅटर्डे संडे होतं, त्याला सुट्टी होती. तर फ्रायडे नाईटला आहे ना, तो असंच बोलू शकतो की घरी असंच टाईमपास करत होता मोबाईलवर वगैरे. आणि हां, ही 2023ला झालेली गोष्ट आहे, म्हणजे आता रिसेंटचीच आहे. मोबाईलवर वगैरे काहीतरी स्क्रोलिंग वगैरे करत होता आणि तितक्यातच आहे ना, त्याला काहीतरी आवाज ऐकू आला, म्हणजे ग्राउंडमधून, तिथून. कोणतरी माहिती आहे की लहान मुलं सायकल चालवतात आणि अचानक ब्रेक मारतात ना, तर कसा आवाज येतो, असा कर्र असा आवाज येतो ना, म्हणजे तर मी काढू नाही शकत, पण तसा आवाज आहे ना, तसा त्याला आवाज ऐकायला आला की असं खेळतायत आणि अचानक असा आवाज येतोय. तर वाटलं ठीक आहे, असतील खेळत असतील लहान मुलं. त्याने इग्नोर नाही केला, त्याने आपलं स्क्रोल चालू ठेवलं. दुसऱ्या दिवशी अगेन तो लेट घरी आला, मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला होता. लेट घरी आला, मोबाईलच चालू होता किंवा बसला होता. परत त्याला आवाज आला की कोणतरी खेळतंय आणि वेगळा आवाज आला की कोणतरी असं हल्ला मचवतात ना, हल्ला होतोय. हल्ला तसा हल्ला नाही, पण लहान मुलं खेळतात ना, ओरडतात, खेळतात आणि म्हणजे मस्ती करतात, तसं त्याला आवाज आला परत. तो ह्यावेळी बाल्कनीमध्ये गेला, तिथे जाऊन त्यांनी बघितलं. अगेन त्याला काहीच दिसलं नाही, कोणच नव्हतं. रात्रीच्या वेळी कोण खेळणार. तिसऱ्या दिवशी संडे होता, त्याला परत तोच आवाज सेम टायमिंगला आला, लेट नाईट त्याला तसाच आवाज आला. यावेळी त्याला थोडं विचित्र वाटलं. तो खाली गेला, वॉचमॅनला वगैरे खाली गेला आणि खाली बघायला लागला की नक्की कोण खेळतात कोण. म्हणजे आता मी एवढे पैसे भरतोय, इथे मी एवढं भाडं देतोय आणि हे लोक येऊन असा आवाज करतात. म्हणजे तू बघायला गेला की, कारण ठीक आहे सकाळी गेला, संध्याकाळी गेला, पण रात्री दिस इज नॉट फेअर ना. कामाला जातो आम्ही, दमतो, तर तो गेला खाली बघायला, तर अगेन कोण नव्हतं खाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो ऑफिसला जात होता ना, तो खाली जाऊन, तो वॉचमॅन असतो ना, वॉचमॅनला त्याने विचारलं की इकडे कोण लहान मुलं खेळत असतात का रात्री वगैरे. तो बोलला नाही, कोण नाही खेळत तिथे. तो बोलतो अच्छा ठीक आहे, जाऊ दे. तर पुढे गेला, पुढे त्यांनी एका काकींना पण विचारलं, कारण सकाळी सगळे लोक असे मॉर्निंग वॉकला वगैरे असतात ना, त्याने विचारलं, ती आपल्या मुलांना घेऊन खाली आली होती, की इथे कोणतेच रात्री कोण खेळत असतात का, मुलं वगैरे रात्री खेळत असतात. ते म्हणून नाही, कोण नाही खेळत. कदाचित कोणी TV वगैरे लावली असेल, असं काही नाही, इथे सेफ आहे सोसायटी, असं कोण सिक्युरिटी वगैरे आहेत, तर असं काय होत नाही. त्याला तरी पण ते असं सॅटिस्फाय नव्हतं होत की हे शक्य नाही आहे, मी 3 दिवस लगातार तो आवाज ऐकतोय. पुढे गेला तर पुढे एक आजोबा होते. ते आजोबा असतात ना, म्हणजे जे हे एकदम स्वीट आजोबा होते, म्हणजे ते पक्ष्यांना दाना घालत होते. त्यांच्या छोट्या छोट्या मांजरी होत्या आणि प्रत्येक पक्ष्यांचं ना त्याने नाव वगैरे ठेवलं होतं आजोबांनी. अरे सोनू, पिंटू असे नावं ठेवली होते आणि त्यांना दाणे देत होते.
त्या कबुतरांना वगैरे आणि त्यांचे कॅट. त्यांना विचारलं त्यांनी, आजोबा इथे काय अशी लहान मुलं खेळत असतात का? आजोबा बोलले, नाही बाळा, कोण नाही खेळत. कदाचित भास झाला असेल, तू नवीन आहेस, कदाचित होतं ना की नवीन नवीन ठिकाणावर म्हणजे झोप येत नाही आपण जेव्हा दुसरीकडे शिफ्ट करतो, तर कदाचित तू स्ट्रेस्ड असशील, शांत हो, असं काही नाही ते. तो बोलतो ठीक आहे, जाऊ दे. कदाचित भासच असेल माझा. तो जातो त्याचा ऑफिसमध्ये जातो, परत येतो. त्या रात्री त्याला काहीच आवाज येत नाही. दुसऱ्या रात्री पण असे 2-3 दिवस, आठवडाभर त्याला काहीच आवाज येत नाही. पण दुसऱ्या आठवड्यात त्याला परत तसाच आवाज येतो. परत तो जातो बाल्कनीमध्ये, तर बाल्कनीमध्ये तो आवाज नव्हता. म्हणजे त्यावेळी सतत येतो आवाज, तो बाल्कनीतून तसा आवाज नव्हता येत. तो परत त्याच्या हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये बघतो तर त्याच्या दरवाजेच्या इथून त्याला तसा आवाज येत असतो की कोणतरी खेळतंय. तो दरवाजात येतो, बाहेर जातो, बघतोय तर त्याच्या पॅसेजमध्ये त्याला तसा आवाज येतो. जे फ्लोअर असतात ना, फ्लोअरवरून त्याला असा आवाज येतो. फ्लोअरमध्ये फिरतो, टॉर्च घेतो मोबाईलची आणि फ्लोअरमध्ये फिरतो. तो बघतो की त्याच्या फ्लोअरवर एक दरवाजा उघडा आहे. 3 ते 4 फ्लॅट असतात. एक दरवाजा उघडा आहे आणि त्या फ्लॅटमधून त्याला तो आवाज येतो. तो जातो, तो दरवाजा थोडासा उघडा असतो, तो दार खोलतो, तर आतमध्ये बघतो तर तो आजोबा आहे ना, जो एकदम स्वीट वाटत होता, एकदम मस्त वाटत होता, खेळत होता, तो आजोबा पूर्ण नग्न अवस्थेत असतो. आणि तो त्याचे जे मांजरे आहेत ना, मांजरे, त्यांच्याबरोबर तो खेळत असतो. आणि फक्त असंच नसतो खेळत तो. त्याने तुझ्या पूर्ण घरी आहे ना, अशा बरण्या लटकवलेल्या असतात. बरणी असते ना, आणि त्या प्रत्येक बरणीवर एक स्टिकर असतो, सोनू, पिंटू. आणि त्या स्टिकरमध्ये त्यांनी ते जे कबुतरांना तो दाणे घालत होता ना, त्याच कबुतरांना आणून त्यांनी भरलेलं असतं. आणि तेच तो त्याच्या ह्याला देत असतो, जे मांजरी असतात ना, त्यांना तो खायला देत असतो. तर त्या म्हाताऱ्याला ना एक मेंटल आजार होतं, की म्हणजे तो त्या गोष्टींना आधी प्रेम करायचा आणि नंतर त्यांनाच तो मारायचा आणि त्यांचं नाव लिहून त्यांना तिथे बंद करून ठेवायचा. इथे खूप लोकांना तो शॉक असतो ना, जसं इथे ते मागे एक खेळ अटकलंय, आपण ते डिअर ठेवलंय, तर हे तर खोटं आहे, हरण खोटं आहे, ते एक शोपीस आहे. पण कित्येक ठिकाणी ते रिअल असतं. रिअल ह्याच्यात भुसा भरून ठेवतात. त्याला टॅसिडर्मी काहीतरी म्हणतात, मी प्रोनाऊन्सिएशन चुकीचं असेल. जिथे लोकांना ॲनिमलपासून बनलेल्या गोष्टी आवडतात, म्हणजे जिथे असे वाघाच्या खालीनी लोकांनी कार्पेट बनवलेलं असतं किंवा अशा अशा गोष्टी असतात ना, तर तो त्याला तशा प्रकारचं काय माहिती एक आजार, ते तर नव्हतं, ते तर शॉक असतो लोकांचं. ह्याला एक आजार पण होतं की तो त्यांनाच म्हणजे असं हे करून हे करायचा. आणि सकाळी तो माणूस कम्प्लिटली बदललेला असायचा, म्हणजे लोकांना प्रेम करतो, हे करतोय. मग नंतर सोसायटीला सांगितलं गेलं आणि बोललं गेलं आणि माहिती पडलं की बाई, देर इज समथिंग रॉंग विथ दिस गाय, काहीतरी चुकीचं आहे. आणि काहीतरी परिणाम झाले त्याच्या डोक्यावर. मला वाटतं त्याचे जे मुलं वगैरे होते सगळे फॉरेनला होते. एक मुलगा होता, तो फॉरेनला वगैरे होता आणि तो एकटा राहून आहे ना, त्या कॅट्स बरोबर खेळून तो वेडा झाला होता. तसं होतं ते. मग नंतर त्याच्या मुलाला बोलवून त्याला बाहेर वगैरे काढण्यात आलं. बट ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे विशालने सांगितलं आपल्याला तर घडलेलं. आपण मग विशालने रूम चेंज केला की नाही? विशालने नाही रूम चेंज केलं, म्हणजे पूर्ण सोसायटीनेच नंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. त्याने सोसायटीला सांगितलं, मग त्याचं घर वगैरे तपासलं, तर माहिती पडलं की तो अशा गोष्टी करायचा, म्हणजे कबुतरांना खायचा वगैरे आणि तशा गोष्टी तो करायचा. म्हणजे त्यांना ते दाणे वगैरे, त्यांनी ॲक्च्युली काय केलेलं ना, त्यांनी त्याच्या घरी पण असे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पक्षी वगैरे पाळून ठेवलेले. सो त्याला ते काइंड ऑफ फॅसिनेशन होतं की काय होतं, तर तसं करायचं. पण त्यानंतर त्यालाच बाहेर काढण्यात आलं, म्हणजे तसं. पण तो रात्री एक वेगळा पर्सन असायचा आणि दिवसा एक वेगळा पर्सन. सो एक सायकोलॉजिकल त्याच्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम होता. आणि तो जे आवाज त्याला यायचे ना, तर तेच म्हातारा त्यांच्यावर रात्री खेळायचा ना, तर ते आवाजच होते. जो म्हातारा असं लहान मुलाचा आवाज काढायचा, लहान मुलांसाठी, म्हणजे तो खेळायचा ना त्याच्या कॅट्स बरोबर, हां. तर तेव्हा ते आवाज यायचे. आणि त्याला ते बाल्कनी, आणि त्यांची बाल्कनी आजूबाजूलाच होते, आणि तिथून त्याला ते आवाज यायचे. तसं होतं. आणि जेव्हा विशाल बोलला ना, विशालने त्याला विचारलं की अशी आवाज, तर 2-3 एक आठवडा आवाजच नव्हता आला त्याला, हां. कारण तो थोडा सतर्क झाला होता, तेव्हा त्याने कमी यात करायचा. पण त्यानंतर खूप लोक असतात, म्हणजे हे तर खूप नॉर्मल एक्झाम्पल आहे,
तुला बोलू एक एक्झाम्पल असा होता, आपण एक ट्रू क्राईम स्टोरी घेतली होती ज्यात आपण राजा कोलंदर बरोबर बोललो होतो. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण मी तुला सांगतो की तो एक माणूस होता ना, तो दिवसा तर एकदम नॉर्मल माणूस असायचा. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब होती आणि त्याचे चांगले मुलं होते, म्हणजे 2 मुलं होते, बायको होती आणि एकदम लोकांना मदत करणार आणि एकदम सज्जन व्यक्ती. पण रात्र व्हायची ना, तो लोकांना मारायचा आणि त्यांना कापून त्यांची खोबडी काढून त्यांच्या मेंदूचा सूप बनवून पियायचा. राजा कोलंदर भाई आपण एक केलं आहे, तुम्हाला आय बटनमध्ये लिंक मिळेल, जाऊन बघा. तर असेही लोक आहेत. तर असं आहे. आणि तो प्रत्येकाच्या खोबडीवर नाव लिहून ठेवायचा. इवन त्यांनी एकदा एका त्यांनी आणि तो काय करायचा ना, त्याची खूप सिम्पल स्ट्रॅटेजी होती. तो आधी लोकांना पैसे द्यायचा. समज कोणाला तरी पैशाची नीड आहे, त्याला माहिती असायचं, पैसे द्यायचा आणि एक तारीख द्यायचा आणि त्या तारखेच्या आधीच त्याला पैसे मागायचा आणि पैसे मागून त्रास द्यायचा. आणि जेव्हा तो पैसे नाही द्यायचा तेव्हा त्यांना तो त्याच्या फार्म हाऊसवर बोलवायचा की आपण तिथे सेटलमेंट करू. त्यांना मारायचा, त्यांचं सूप पियायचा मेंदूचा. आणि त्याचं असं डोकं, त्याची मेंटॅलिटी कशी होती ना, की मला सांग, माणसाच्या शरीरात सगळ्यात पॉवरफुल गोष्ट कोणती आहे? मेंदू, डोकं. माइंड सगळ्यात शार्प आहे ना. म्हणजे आपण काय स्ट्रॉंग नाही होत, पण आपण तरीही वाघाला मारू शकतो, कारण आपल्याकडे गन्स आहेत. आपण असे हे काढलेत, हत्यार, वेपन्स काढलेत, कारण आपल्या बिकॉज ऑफ आवर माइंड. तर त्याला असं होतं की जर एका माणसाच्या शरीरात सगळ्यात शक्तिशाली वेपन म्हणजे त्याचा माइंड असतो, तर मी जर त्याच्या मेंदूचा सूप बनवून प्यालो तर त्याचं इंटेलिजन्स पण माझ्यात येईल आणि मी अजून पॉवरफुल होईल. एकदा त्यांनी 2 जे पंडित असतात ना, पुजारी, त्यांना पैसे देऊन काहीतरी बोलवलं आणि त्यांचं मेंदू खाल्लं आणि त्यांचा आतड्या पण खाल्ल्या त्यांनी, आतड्यांचं सूप. कारण त्यांनी हे ऐकलं होतं की हे जे असतात ना पुजारी, हे खूप घी वगैरे खातात आणि त्यांच्यामुळे त्यांचे आतड्यात पण खूप जास्त पॉवरफुल असतात, म्हणून तसं त्यांनी केलं होतं तसं. आणि तो खूप त्याला एक मेंटल प्रॉब्लेम होता त्याच्याबरोबर तसं. आणि म्हणजे तो दिवसा वेगळं बघायचा, रात्री वेगळं बघायचा. आणि हे प्रॉपर आपण कवर पण केले, तर ज्यांनाही बघायचं असेल ह्या एपिसोड नंतर बघा. सो असे लोक. तर हे काका तर एकदम बेसिक एक्झाम्पल आहे की माणूस वेडा झाला तेव्हा. आणि तसं ते आहे. पण किती डिस्टर्बिंग आहे ना. आपल्याला माहीत पडतं आपण कुठे नवीन जागा राहायला येतोय, आपण त्याशी बोलतोय, चालतोय, तो असा निघतो माणूस. म्हणजे असं वाटतं आपण ट्रस्ट करू शकतो त्यावरती, आणि माहीत पडतो भाई ये तो अलग ही इंसान आहे. बरोबर. म्हणजे तेच तर आहे ना, की कुठेही नवीन जागेवर जातोय ना, की कोणत्याही नवीन व्यक्तीला भेटतोय, बी सेफ. जसं मी आधी बोललो की लगेच विश्वास नका ठेवू कोणावर, कारण तुम्हाला नाही माहिती की तो व्यक्ती कसा असेल. आता आपण बघितलं ना, की मुंबई लोकलमध्येच बघितलं आपण, गेल्या आठवड्यात झालं की फक्त ते ह्याच्यावरून वाद झालं. तुम्हाला पण माहिती असेल मला वाटतं, की फक्त ते डोर बंद करण्यावरून आणि यावरून वाद झाला आणि त्या माणसाने एकाला मारून टाकलं. डिस्टर्बिंग आहे भाई. म्हणजे आपण ज्याला एवढं सेफ मानतो त्यात अशा गोष्टी होत आहेत. स्पीचलेस आहे मी, माहिती नाही असं कधी होऊ शकतो. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि इवन मी आपल्या ऑडियन्सलाही सांगेन, तुम्ही काळजी घ्या. कुठेही तुमचं भांडण झालं, आय नो आता माझं तर लोकलमध्ये ऑलमोस्ट बंद झालं आहे, पण जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, प्लीज काळजी घ्या. जर तुमच्याकडून ही चूक होत असेल, तुमची ही चूक होत असेल ना, तरी गप्प बसा. पेटी फाईट्समध्ये नका पडू. म्हणजे जेव्हा आपण रोडवर बाईक चालवतोय, स्कूटी चालवतोय, जर समोरच्याची ही चूक असली, गप्प बसा, जाऊ द्या. तिथून निघून जाणं इज द बेस्ट ऑप्शन. म्हणजे हां, इथे खूप लोक बोलतील की जर आपण बोललो नाही तर असं होईल, की जर आपण बोललो नाही तर ते व्यक्ती चुकीचं काम करत राहील. पण माझं असं म्हणणं आहे की तुमच्या घरी किंवा आई आहे, बहीण आहे, बायको असेल, तुमची मुलं असतील, ते वाट बघतायत. सो ते नंतर करता येईल. पाहिजे तर नंतर त्यावर तुम्ही पोलीस केस करा, जे करायचं आहे करा, पण त्यावेळी नका. जर तुम्हाला मारायचं आहे त्याला नंतर जाऊन लोक जमा करून मारा, पण त्या क्षणी नका. कारण त्या क्षणी तुमच्या हातातून काय होऊ शकतं, किंवा तुमच्या हातातून तुम्ही हायपर होऊ शकता आणि तो व्यक्ती काहीही करू शकतो. सो गेट अवे, निघून जाणं, तिथून निघा. त्या फाईटमध्ये नका पडू. जाऊ दे, आपण आपल्या स्टोरीकडे कंटिन्यू करूया. मी खूप भावूक होऊन जातो त्या मामल्यामध्ये. पण जो माझ्याकडे अजून एक स्टोरी आहे. अजून एक? यस. माझ्याकडे जी पुढची स्टोरी आहे ना, ती एका आर्मी ऑफिसरची आहे. आणि ही मी एक रेडिटवर वाचली होती. माझ्याकडे 2 रेडिट स्टोरीज आहेत, खूप भारी आहेत. तर ही रेडिटवर वाचली होती आणि ज्या मुलींनी ही गोष्ट लिहिली होती ना, त्याच्या वडिलांबरोबर ही गोष्ट घडली होती. ठीक आहे.
तर आता आर्मीमध्ये खूप दिवस असे येतात जे खूप जास्त वाईट आहेत. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला खूप जास्त काम करावं लागतं, किंवा असं होतं ना की समजा कधी दुश्मनांनी हमला केला तर त्याला टॅकल करा, त्याच्याशी वाचा, त्यांच्यावर फाईट करा. बरं, त्यांच्यावर लढावं लागतं आपल्याला, बरोबर. आणि ते करता करता माणूस खूप दमून जातात. तसंच काहीतरी ड्युटी त्याच्या वडिलांचीही लागली होती आणि ते खूप जास्त दमले होते आणि ते खूप जास्त आजारी पडले होते. त्याच्यामुळे त्यांना काहीतरी लागलं होतं तर ते खूप जास्त आजारी होते. तर तसं होतं की त्यांना खूप पेन होत होतं. म्हणजे ज्यावेळी ते लढत होते ना, त्यांच्या ह्या हातावर काहीतरी गोली छाटून गेली होती, असं काहीतरी होतं. ठीक आहे. तर त्यामुळे त्यांचा हा जो हात होता ना, खूप दुखत होता, खूप दुखत होता. ट्रीटमेंट चालू होती त्यांची. पण असं झालेलं की त्यांचे एक मित्र होते, ते बोलले की त्यांना दुखतंय खूप. तर त्यांचे एक मित्र होते, ऑब्व्हियसली मॅन. त्यांनी सजेस्ट केलं की एक काम कर, तू दारू पी. ते बोलले की दारू पी तर तू ॲटलिस्ट नशेत झोपशील. आणि तिथे ते असतात, म्हणजे आर्मीवाल्यांमध्ये तिकडे माहिती असतं ना की त्या ठिकाणी त्या लोकांना गरजेचं पण असतं की खूप थंडीच्या वातावरणात वगैरे राहतात. तर त्यांनी ते दारू वगैरे प्यायले आणि ते झोपून गेले. ठीक आहे. आता जेव्हा ते झोपले ना, तर ते एकदम नशेतच होते, कारण त्यांना पेन पण होता, वरून अशी नशा पण होती. तर त्यांना खूप वेगवेगळे स्वप्न येत होते. तर त्याने ना स्वप्नात बघितलं की ते झोपलेत असे, बरेच रात्र झाली होती. स्वप्नात त्याने बघितलं की ते जिथे झोपले आहेत ना, तिथे झोपले आहेत आणि समोर बघतात तर समोर 2 अशा मुली आल्या आहेत. 2 मुली आल्या आहेत आणि ते त्यांना म्हणजे असे घेऊन जात आहेत. म्हणजे त्यांना चालण्याची ताकद नाही आहे. ते त्यांच्या खांद्यावर त्यांना घेऊन जात आहेत कुठेतरी. घेऊन जात आहेत. हां, म्हणजे घेऊन जात आहेत आणि ते बघतायत. ते बोलतात की मला नाही जायचं आहे, मला नाही जायचं आहे. पण ते ऐकत नाहीत. ते त्यांना घेऊन जातात आणि समोर त्याची एक नदी असते, नदी. तिथे त्यांना खेचत घेऊन जातात. ते बोलतात की मला नाही जायचं आहे, मला जाऊ द्या, माझी ड्युटी आहे. कुठे नेत आहे, कोण आहात तुम्ही? आणि आरडाओरड करत असतात. पण त्या मुली जबरदस्ती घेऊन जातात. समोर एक नदी दिसते आणि आता समोर त्या नदीमध्ये ते लोकं घेऊन जातात त्यांना. जेव्हा त्या नदीमध्ये जातात ना, तिचे बाबा ते सेन्स करू शकतात की त्यांच्या पाणी लागते, पूर्ण अंगाला पाणी लागते आणि ते सगळं बघू शकतात. खूप विचित्र स्वप्न होतं आणि अजून पुढे घेऊन जातात, अजून पुढे घेऊन जातात आणि पुढे जाऊन एवढ्या पाण्यात घेऊन जातात आणि तिथे जाऊन ना, ते त्यांचं जे डोकं असतं ना, म्हणजे ते त्यांना बुडवतात नदीत. म्हणजे असं जातात की त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. ह्यांनाही श्वास यांचा म्हणजे गुदमारतात, हे होतात आणि हे त्यांना धक्काबिक्का देऊन असे त्यांची झोप उडते. तर जेव्हा त्यांची झोप उडते ना, तेव्हा ते बघतात की ते ॲक्च्युली पाण्यामध्ये आहेत आणि त्याच नदीमध्ये होते आणि तिथेच होते जिथे त्यांना त्या मुली घेऊन आल्या होत्या. जसं शुद्ध होते ते धावत परत तिथे येतात. म्हणजे त्यांनी पायात काय घातलं नव्हतं, ते धावत, म्हणजे त्यांना काय पेन बिन काय जाणवलं नाही. ते धावत जसं ते म्हणजे पता दगडांवर, काचांवर तसे जे धावत येत होते, धावत आपले ह्याच्यात त्यांच्या कॅम्पमध्ये आले आणि तिथे येऊन त्यांनी सगळ्या लोकांना उठवलं. आणि तेव्हा माहिती पडलं की माहिती नाही, ते त्यांनी ॲक्च्युली स्लीप वॉकिंग करत होते. ॲक्च्युली कोणतरी मुली येऊन त्यांना घेऊन गेले होते. म्हणजे स्लीप वॉकिंगमध्ये पण असं होतं की त्यांना कोण घेऊन जात आहे. पण स्लीप वॉकिंगमध्ये माणूस स्वतः चालतो ना. हां, तेच. तो स्वतः धुंदीत नसतो आणि तो चालत हां, मग कुठेही त्यांना कोण पोहोचवतो. बुडवेल का? हां. तसा एक प्रश्न येतो. अरे खूपदा असे आर्मी तशा पण साईट्समध्ये कॅम्प्स असतात ना, जिथे आधी खूप लोकांचा जीव गेले, जिथे आधी पण खूप वॉर झाल्यात, जिथे खूप लोकांना मारले आधी आणि तिथेच त्यांची ड्युटी लागली असेल, तर त्यांच्यापैकीच कोण असेल तर माहिती नाही. तू काय बोलत होता? आणि एक तर फेमस स्टोरी पण आहे ना, की तिकडे आर्मी ऑफिसर जे असे ऑफ झाले, म्हणजे ते पाण्यात पडून ऑफ झाले. पण त्यांचं अजूनही त्यांची तिकडे आत्मा आहे. ती त्यांना गाईड करते, की अ, इकडून टेररिस्ट येतात. अरे ते तर हरभजन सिंग ते होते ते. हां, पण ते हरभजन पाण्यात सिंग. पाण्यात बुडून वगैरे त्यांचा मृत्यू नव्हता झाला. मला नाही माहिती, पण काही पण नको बोलू. नाही, ते मला वाटतं की बोलतात की त्यांना नाही, नाही. मला असं वाटतं की मला माहिती नाही कसं झालं, पण असं बोलतात की त्यांचा मृत्यू झाला, लढताच त्यांचा मृत्यू झालेला, असं काहीतरी आहे. पण ते अजूनही गाईड करतात. इव्हन त्यांनी तिथे त्यांचं मंदिर वगैरे बनवून ठेवलं आहे आणि अजून ते गाईड करतात. लोकांना माहिती आहे, पॉप्युलर स्टोरी आहे. विचार कर की, आणि त्यांना अजूनही वर्षातून एकदा सुट्टी मिळते, जे त्यांची बॅग त्यांच्या घरी पोचवली जाते आणि परत विचार कर, इंडियन आर्मी पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मानते. काहीतरी असेल ना, म्हणजे ह्याला आपण, मला नाही वाटत ह्याला आपण, ते मला वाटतं ते एक गाईड आपल्या इथे असतात ना, जे राखणदार, तेच वाटतं की त्यांची राखण करतायत जिथे त्यांची ड्युटी होती. लोक बोलतात की जेव्हा ते नाईटला ड्युटी करतात तेव्हा त्यांच्या जर झोपले तर कोणतरी मारून जातं, त्यांना उठवून जातं.
देवच झाले ते तसं. ही जी पुढची स्टोरी आहे लोणावळ्यातली आहे, ठीक आहे. तर आता तुला माहिती आहे की बरेच लोक गोव्यानंतर लोणावळाच लोकांचा एक फेवरेट स्पॉट आहे, ठीक आहे. जर ज्या लोकांना गोव्याला नाही जायला मिळत ते लोणावळ्यात जातात, बरोबर. आणि तिथे बरेच असे विलाज वगैरे बनवले. तर स्पेशली ह्या मान्सूनमध्ये वगैरे लोक जातातच विलाजमध्ये, स्विमिंग पूल आहे हे ते. तर असेच एक कॉलेजचा ग्रुप होता जो त्यांना वीकेंडच्या वेळी ते लोक एका ट्रिपवर गेले होते आणि त्या लोकांनी विला बुक केला होता आणि सगळं काही मस्त चालू होतं त्यांचं, ठीक आहे. तर त्या लोकांनी असा विला बुक केला होता ना, म्हणजे जिथे फ्रायडेला रात्री ते लोक निघणार, रात्री तिथे पोचायचं होतं, ठीक आहे. तर फ्रायडे नाईटला त्यांना विला मिळणार, ठीक आहे. फ्रायडे नाईट, सॅटरडे, संडे पूर्ण दिवस आणि रात्री त्यांना खाली करायचं आहे. सो रात्री ते लोक रिटर्न निघणार होते आणि मंडेला अगेन कॉलेजेस आणि ते सगळं. तर त्यांनी तसं प्लॅन केलं, आले फ्रायडेला, मस्त राहिले, मस्त प्रॉपर्टी होती, मजा केली त्यांनी. सॅटर्डेही त्यांचा तसाच गेला, संडेलाही पूर्ण दिवस पूल बिलमध्ये राहिले आणि संध्याकाळी ते लोक आपले निघाले तिथून, ठीक आहे. आता निघाले ना, तर ते लोक लोणावळ्याहून परत येत होते. तर तिथे जो पॉईंट होता ना, पॉईंट आहे लोणा, तिथे म्हणजे तिथे ते लोक पास होत होते, ठीक आहे. त्या ठिकाणावर पास होत होते आणि त्या टाईमला ना खूप जोरजोरात पाऊस पडत होता, ठीक आहे. आणि पाऊस पडताना असंच म्हणजे एक कार होती, कारमध्ये 4 ते 5 लोक होते, ठीक आहे. तर त्या ग्रुपमध्ये ना एक जी मुलगी पॅसेंजर मागच्या सीटवर बसली होती ना, तिने असंच रँडमली स्नॅप ओपन केलं की स्नॅप काढूया. स्नॅप जे घाणेरडी सवय असतेच की प्रत्येक गोष्टीला स्नॅप. तर तिने असंच रँडमली स्नॅप ओपन केलं. ती स्नॅप रेकॉर्ड करत होती. अराऊंड 12:04 समथिंग झाली होती, एक्झॅक्ट टाईम 12:04 झाली होती. तिने स्नॅप ओपन केला, ती स्नॅप काढते असंच आणि पावसाचा स्नॅप काढते. ती स्नॅप काढते आणि ती बघते की अचानक त्यांच्या विंडोवर आहे ना एक हात तिला दिसतो. एक हात येतो आणि हात निघून जातो. त्या दिवशी तर ते लोक काय नोटीस करत नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पोचते ना, तेव्हा त्याच्या मैत्रिणीचा एक मेसेज आलेला असतो की की तू तिथे बघितलंस का, जिने तो स्नॅप बघितला होता, की एक खूप वियर्ड गोष्ट घडली. मी तुला थांबतो व्हिडिओ दाखवतो. तो बोलशील काय आहे हे बघ. हां, बापरे. दिसला. म्हणजे असं अख्खा प्रॉपर आहे तसा खाली येतोय. हां, तेच प्रॉपर असा हात खाली येतोय आणि तो मला मी तो व्हिडिओ 10 वेळा बघितलाय. मला कोणत्याच वेमध्ये AI किंवा असं ग्रीन स्क्रीन आले असं काय वाटलं नाही. अशीच एक मला सेम व्हिडिओ भेटली. ते लोक ट्रक ड्रायव्हर होते. तेव्हा रात्रीचे ट्रक चालवतात. तर तो फुल स्पीडमध्ये दिसतोय समोर, पण त्याच्या काचेवरती कोणतरी असा असा पूर्ण हात फिरवतोय, पूर्ण असा हात फिरवता. बघून फाटलं, घाबरलेलो मी. एक तर रात्री 2 वाजलेले. गपचूप फोन ठेवला आणि झोपलो मी. खूप खतरनाक वाटतं अशा ट्रिपमध्ये, तर भाई मला नाही जायचं आहे खूपदा. आणि मी अजून एक असा व्हिडिओ बघितला, ठीक आहे, जो त्याने रेडिटवर टाकला होता आणि ते कशेडी घाटच्या इथे घडलं होतं त्यांच्याबरोबर. म्हणजे 2 मुलं होते, ते त्यांचं गाव किंवा काहीतरी होतं, तिथून जात होते आणि कशेडी घाट पण एकदम बऱ्यापैकी असं सुनसान आहे आणि थोडं रात्रीच्या वेळी प्रत्येक घाट हा थोडा हॉरर वाटतोच. तर ते लोक जात होते, बाईकवर होते आणि परत असं नॉर्मली आणि त्याच्या एका आणि तसंच जात होते आणि काही सगळं नॉर्मल. त्यांच्यातला एका मुलगा अगेन स्नॅप त्यांनी काढला, असं रॅन्डम असे व्हिडिओ काढतात ना स्टेटसवर, व्हॉट्सअप स्टेटसवर टाकण्यासाठी व्हिडिओ काढला आणि त्याने साईडला बघितलं ना, तर भाई ॲक्च्युली एक बाई त्यांच्यावर धावत होती त्या स्पीडवर. दमतोही तुला व्हिडिओ दाखवतो मी. तर किती व्हिडिओ आहेत. अरे आहेत यार, मला लोक पाठवतात व्हिडिओज, म्हणजे ऑलमोस्ट DM आपले हे सबस्क्रायबर तेच पाठवत राहतात. पण मला तो व्हिडिओ थोडा बनावटी वाटतो ऑनेस्टली. मला असं वाटतं की थोडं पण स्कॅरी होता. अरे कुठे गेला.
बापरे. इसीलिए कहा जाता है कि तेल रात को या परफ्यूम लगा के नहीं असा एक सेम व्हिडिओ होता तुला माहिती आहे, तू बघितला असे मला वाटतं. त्याच्यात ते लोक आहे ना असं वाटतं ती ग्रेव्ह खोदतात माहिती आहे काय कायच्या ह्याच्यात. तर ते लोक आहे ना ती ग्रेव्हला खोदलेलं तशी नेऊन ठेवायला जात होते. तर त्यात एक मुलगा ना पडतो, तो पडतो आणि त्या कबरमध्येच पडतो असं डायरेक्ट. ठीक आहे पडला असेल काय ते पाय सरकून, पण आहे ना अचानक त्याचा कोणतरीला खेचताना हात पण दिसतो त्या व्हिडिओमध्ये. आणि तो इंस्टाग्राममध्ये असेल कुठेतरी, आपण सर्च करून दाखवूया आपल्या ना ऑडियन्स दाखवूया. तो पण खतरनाक बघितलं video आहे. असेल त्यांनी, ते हॉररमध्ये हां. आपल्यापेक्षा पुढे आहेत. पण हां तेच आहे. मी इवन पुढच्या पॉडकास्टमध्ये एक इवन खरोखरचे असे हॉन्टेड एक बिल्डिंग्स असतात ना, त्यांचे रिअल फुटेजेस आहेत माझ्याकडे, मी एक बघितलेले व्हिडिओजमध्ये. तर त्यावरही आपण डिस्कस करणार आहोत. तर चला मंडळी, मला वाटतं हीच होती आपल्या आजचा पॉडकास्ट. एंड करायचं. थांब बाई, माझ्याकडे एक स्टोरी आहे. चल. एक तरी सांगू दे. हां काम कर बोल. तर ही स्टोरी माझ्या मित्रासोबत घडलेली आहे. तर माझा मित्र आणि त्यांची फॅमिली गावी गेलेली. तर त्यांचा लेआउट सांगतो कसं करायचं. तर त्यांचा आधी हॉल आहे, हॉल टू किचन, किचन टू बेडरूम असं त्यांचा लेआउट आहे. लाईनमध्ये. हो, म्हणजे असं एलमध्ये आहे. अच्छा ओके. ठीक आहे. तर काय आलेलं, तर ते लोक एका रात्री ते लोक चिकन घेऊन घरी जात होते. त्यांनी चिकन आणलं, चिकन बनवलं, मस्त खाल्लं वगैरे आणि झोपून गेले. तर काकांना असं वाटलं ना की घरातनं काहीतरी आवाज येतोय, कोणतरी फिरतोय की काहीतरी आवाज येतोय. ते उठून चेक करायला आले. तर ते किचनमध्ये बघतात, तर किचनमध्ये काय नाही. हॉलमध्ये येतात, हॉलमध्ये पण काय नव्हतं. ते परत किचनमध्ये येतात आणि बेडरूमकडे वळतात. तर त्यांना असं वाटतं की किचनच्या कोपऱ्यात कोणतरी उभा आहे. ते पटकन मागे वळतात, बघतात तर कोण नव्हता. त्यांना वाटलं चल मला भास असेल. ते जातात, परत जाऊन बेडरूममध्ये झोपतात. त्यांना परत भास होतं कोणतरी चालतोय. मग तो बोलत नाही मला भासच ना भास, मी झोपतो. मग ते झोपलेले आणि अचानक त्यांचे डोळे उघडतात. त्यांच्या बेडरूमच्या कोपऱ्याला वॉर्डरोब आहे. तर कसं लाईटिंग थोडं शाईन करतो. याला मला शाईन नव्हतं करत, असं वाटतं की कोणतरी तिकडे उभा आहे. असं सिलॉट बनत होता. हां, ब्लॅक कलरचा सिलॉट. असं वाटतं कोणतरी उभाच आहे तिकडे. ते झोपे होते, ते असे डोळे उघडले, कोण नाही. तसेच ते बाहेर गेले, किचनमध्ये असं तोंड बिन धुतला आणि आतमध्ये आले, झोपायला गेले. त्याच जागेवर असं कोणतं त्यांना असं अंगावर आला धाप करणं. ते घाबरून उठले, त्यांची श्वास उरले. त्यांना वाटलं, पण त्यांची त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी ते झोपले कसे बसे, दुसऱ्या दिवशी सर्वांना ताप होतं. मग नंतर त्यांची आजी 2 दिवसांनी वाटतं गावी येणार होती काहीतरी. तर ती आली आणि मग समजलं की ह्या लोकांनी रात्री चिकन घेऊन आलेले. आणि बोलतात ना रात्री कोणतेही मांस, मटण किंवा गोड पदार्थ घेऊन नसतं याचं घरी. त्यांनी त्याच चिकनसोबत कोणतरी घरी घेऊन आलेले. ओ भाई, म्हणजे ते त्या रात्री फक्त एकटे नव्हते आणले, तर त्यांच्यासोबत कोणी अजूनही आला होता. हो, तो त्या चिकनच्या आशेने आलेला की त्याला असं वाटलं की चिकन भेटेल आणि तो त्या घरातच थांबला. पण मग त्याची आजी आली, आजीने देवाचं काहीतरी केलं आणि ते सर्व बरं झालं. बापरे, मस्त स्टोरी होती. कोणत्या मित्रावर घडलेली? हेच लास्ट टाइम मी आर्यन सांगितलं ना, त्यासोबतच आर्यन घडलेली. बरोबर. बापरे, शाउट आउट टू आर्यन. चला मंडळी, जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आजकाल चॅनलला सबस्क्राईब नाही करतात, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, त्यावर तुमचं नाव, त्यांचं तुमचं नाव वगैरे सगळं टाका, तुमची स्टोरीज टाका. त्यावर कितीही मोठी असेल तुम्ही दुसऱ्या ह्याच्यावर टाकू शकता आणि तिथे पुट करू शकता. आणि मी तुमची स्टोरी अजून लोकांपर्यंत पोचवेल. तुम्ही आपलं पॉडकास्ट स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. काळजी घ्या आणि व्हिडिओला हाईप करा. हाईप करायला विसरू नका. बाय.